नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। तर आज मी आलू आणि स्वीट पोटॅटो जे गोड रताळं असते त्याचे पराठे बनवणार आहे। बघा, झटपट होतात आणि चवीला खूप भन्नाट असे लागतात। तर नेहमी आपण आलूचे पराठे बनवतो त्यापेक्षा थोडे हे वेगळ्या प्रकारचे पराठे आहेत। तर इथे मी 2 आलू उकडून घेतले आहे, त्याचे सालं काढून घेतले आहे। एक हा स्वीट पोटॅटो किंवा रताळा आहे ते सुद्धा उकडून घेतला आहे आणि त्याचे सुद्धा सालं काढून घेतले आहे। तर आता आपण हे मॅश करून घेणार आहोत। तर अशा या मॅशरच्या सहाय्याने आपण हे मॅश करून घेणार आहोत। तुम्ही किसणीने देखील हे किसून घेऊ शकता। तर हे रताळ आणि आलू एकत्रच मिक्स करून घ्यायचं। हे जास्त पराठे बनवायचे असतील तर आलू आणि रताळ्याचं प्रमाण देखील वाढवायचं आहे। तर हे सर्व आपण मॅश करून घेतलं आहे। आता यासाठी ना मिक्सरच्या जारमध्ये एक आल्याचा तुकडा, 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या टाकून थोडंसं असं वाटून घ्यायचं आहे। जाडसर असं वाटून घेते मी, पाणी न टाकता। तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हे वाटून घ्यायचं आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपण या पॅन मध्ये ना तेल टाकून घेणार आहोत। अगदी झटपट असं ह्याचं सारण तयार होते बघा। तेल गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तेलावरती पाव चम्मच आपण जिरं टाकून घेणार आहोत। बारीक चिरलेला कोथिंबीर आणि हे वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे। तेलावरती हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं। हे मिश्रण थोडंसं परतत आलं की यात कढीपत्ता तोडून टाकायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो या सारणाला। आता यामध्येच पाव चम्मच हळद टाकायची आहे। मी हिरवी मिरची टाकली आहे देखील। आपण लाल तिखट सुद्धा पाव चम्मच एवढं टाकून घेणार आहोत। आता हे आपण जे आलू आणि रताळे मॅश करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ। याची आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे।
ते छान असं मिक्स करून घ्यायचं या सारणामध्ये, आपला मिरची आणि तेलामध्ये. वरून थोडासा कोथिंबीर परत टाकते. चवीनुसार मीठ. छान एकजीव करून घ्यायचा आहे. आलू आणि रताळ घेतला आहे, त्यामुळे भन्नाट चव येते या पराठ्याला आणि मस्त लागतात असे खाण्यासाठी. आता हे 2 मिनिटं आपण मिश्रण झाकून ठेवणार आहोत. आता गॅस बंद करून घेते. छान हे मिश्रण सारण तयार झालेलं आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं आमचूर पावडर टाकून घेते. आमचूर पावडर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही लिंबू रस टाकू शकता. आणि लिंबू रस सुद्धा गॅस बंद केल्याच्या नंतरच टाकायचा आहे. खूप अशी चटपटीत चमचमीत अशी चव येण्यासाठी आपण ही आमचूर पावडर टाकली आहे. आता हे सारण आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि पराठ्यासाठी जे पीठ लागणार आहे आपल्याला ते आपण मळून घेणार आहोत. या ताटामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. कणिक, यामध्ये टाकते चवीनुसार मीठ. थोडंसं तेल सुद्धा टाकायचं आहे. अगदी 1 चम्मचभर एवढं तेल टाकायचं. आणि हे पीठ छान असं मऊसूत भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवायचं. पीठ देखील मळून तयार झालं आहे. आता हे आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊ. छान पीठ असं मुरलं जाईल बघा. इकडे सारण सुद्धा थंड होत आहे. तर आता सारण सुद्धा थंड आहे झालेलं आणि पीठ सुद्धा आपलं तयार झालं आहे. आपण याचे पराठे तयार करून घेणार आहोत. लिंबापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा पिठाचा. त्याची अशी वाटी बनवून घ्यायची आहे आणि याला तेल लावून घेते मी मधून. जसं आपण पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने या सारणाचा सुद्धा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो या पारीमध्ये टाकायचा. आणि हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सारणमध्ये दाबत असं याचं जे हे टोक आहे ते बंद करून घ्यायचं. व्यवस्थित बंद करून घ्यायचं, कारण ह्याच्यामधलं सारण बाहेर आलं नाही पाहिजे. थोडंसं असं प्रेस सुद्धा करत जायचं आहे. आणि हे पहा अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित बंद करून घेतलं आहे. तवा सुद्धा गरम होत आहे. आधी आपण हाताने थोडंसं असं प्रेस करून घेणार आहोत.
आणि याचा आता हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे। अगदी हलक्या हाताने पराठा लाटायचा, नाहीतर मग सारण काय होते, बाहेर येतं बघा। तर असा हा पराठा लाटून तयार झाला आहे। सारण बघू शकता, सर्व बाजूने दिसत आहे काठापर्यंत। आता तव्यावर तेल किंवा तूप टाकून पराठे दोन्ही साइडने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। छान दोन्ही साइडने मस्त तेल लावायचं, तूप लावायचं किंवा मग बटरही लावू शकता आणि पराठे भाजून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने आपण हे पराठे बनवणार आहोत। तर तुम्हाला आजचा आलू पराठा थोडा वेगळ्या पद्धतीचा नक्कीच आवडला असेल। मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, राहून गेला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। परत भेटणार आहोत आपण अशाच छानशा चविष्ट रेसिपीसह। तर चला मी हे सर्व पराठे बनवून घेते। हे पराठे आपण बघा सारण आणि पीठ मळून ठेवलं तर सकाळी सकाळी मुलांच्या टिफिनला देऊ शकतो, पटकन बनवू शकतो किंवा मग नाश्त्याला देखील बनवू शकतो। तर थोडीशी पूर्वतयारी करून ठेवायची आणि झटपट असे आलू पराठे बनवायचे आणि मस्त खमंग खायचे। तर हे आलू पराठे तयार झाले आहेत। मस्त असे काठापर्यंत सारण भरलेले आणि असे एकदम मऊसूत असे हे पराठे तयार झाले आहेत, बघू शकता। तर चला भेटू पुन्हा छानशा रेसिपीसह।